प्राजक्ता माळीबाबत केलेल्या वक्तव्याबाबत भाजप आमदार सुरेश धसांकडून दिलगिरी व्यक्त। प्राजक्ताताईंचा अपमान करायचा नव्हता, धस यांची स्पष्टोक्ती। सरकार आणि फडणवीसांवर विश्वास ठेवा, संतोष देशमुख हत्येवरून आरोप करणाऱ्या सुरेश धसांसह महायुतीच्या नेत्यांना बावनकुळेंचं आवाहन। तपासात अडथळा निर्माण न करण्याच्याही सूचना। मकोका अंतर्गत कारवाई कधी? जितेंद्र आव्हाडांकडून विधानसभेतल्या घोषणेची आठवण। तर कोणाचाही मित्र असला तरी कारवाई होणार, दीपक केसरकरांची प्रतिक्रिया। केरळची मिनी पाकिस्तानशी तुलना करणाऱ्या नितेश राणेंवर काँग्रेस आणि सपाची आगपाखड। मंत्रिपदाच्या शपथेचा विसर पडला का? विरोधकांचा सवाल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून 100 दिवसांचा रोड मॅप। सह्याद्रीवर 6 विभागांच्या आढावा बैठका, संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत चर्चा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोरील स्मारकाच्या कामाला ब्रेक। स्मारकाची जागा वक्फ बोर्डाची असल्याचा दावा करणारी याचिका। एबीपी माझाचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। पुण्यातल्या पबकडून नव्या वर्षाच्या पार्टीला येणाऱ्यांना कंडोम आणि ORSच्या पाकिटांचं वाटप। पोलिसांची चौकशी, मात्र कंडोम वाटणं गैर नसल्याचा पबचा युक्तिवाद। जालन्यामध्ये क्रिकेट खेळताना 32 वर्षीय खेळाडूचा हृदयविकारानं मृत्यू। षटकार ठोकताच खेळाडू मैदानावर कोसळला। गुरुद्वारातले ग्रंथी आणि मंदिरातल्या पुजाऱ्यांना महिन्याला 18,000 मानधन देणार। निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांची घोषणा। महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती यात्रा उत्साहात संपन्न। तळी भंडाऱ्याची उधळण। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची अलोट गर्दी। इस्रोकडून स्पेडेक्स मिशनचं लॉन्चिंग। अवकाशामध्ये अंतराळयान जोडणं आणि विलग करण्याच्या क्षमतेत भारत होणार स्वावलंबी। अंतराळात स्वतःचं स्थानक बनवणं दृष्टीपथात। मेलबर्नमध्ये भारतानं 13 वर्षांनी गमावला कसोटी सामना। रोहित शर्मा, राहुल, विराटसह इतर भारतीय फलंदाजांची हाराकिरी नडली। बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलिया 184 धावांनी विजयी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।